नमस्कार सर्वांना. आजचा दिवस सगळ्यांना सुखा समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावं स्वामींकडे प्रार्थना करते. आणि आज हळदीचा प्रोग्राम माझ्या मावस भाचीकडे हळद आहे आणि भावाची हळद आहे. दोन्हीकडे प्रोग्राम असल्यामुळे माझी तर पक्की धावपळ झाली, परंतु तरीही आम्ही ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न केला. इकडे सासरचे आणि इकडे माहेरचे जेव्हा असे कार्यक्रम एकत्र येतात त्यावेळेस आपल्याला कोणता कार्यक्रम धरावा हे प्रश्न पडतो. तर ते असल्यामुळे आम्ही दोन्ही कार्यक्रम ॲडजस्ट केले. इकडे भाषेच्या मिरवणुकीला गेलो आणि दुसरीकडे भावाच्या हळदीला गेलो. असे कार्यक्रम दोन्ही जरा लांब लांब असल्यामुळे आमची तर धावपळ झालीच तर संध्याकाळी 4 वाजता मिरवणूक निघाली आणि छान असं तिथे नाचलो, धमाल केली आणि त्यानंतर फोटो पण काढले आणि अशी झाली आता मिरवणूक. त्यानंतर आलो लगेचच भावाच्या हळदीला. तर तिथे मुलाला हळद लागून गेली होती आणि असं भावाचा लुक बघा तर छान असा तयार झालेला तो. एकीकडे नवरीला हळद लागत होती आणि त्यानंतर मग इथे नवरीचा हळदीचा प्रोग्रामाच्या अगोदर आम्ही फक्त पोचलो होतो, अगदी 10 मिनटं. तोपर्यंत नवरदेवाची हळद लागून सगळी तयारी झालेली होती आणि एकीकडे नवरदेवाचं वाण घेण्याचा प्रोग्राम चालू होता. तर दुसरीकडे नवरीला हळद लागत होती. त्या नवरीला हळद लावताना तिचे वडील ज्यावेळेस तिला हळद लावायला आले त्यावेळेस तिच्या डोळ्यातनं लगेच, तर कोणती मुलगी घ्या ती तिच्या वडिलांची इतकी लाडकी असते की ती म्हणजे आईपेक्षा जास्त करून मुलीचा जीव हा बापाकडे ओढतो, बापाचाही जीव मुलीकडे ओढतो. हे दोघांचं नातंच वेगळं असतं. तर ते आपल्याला हे अशा ज्यावेळेस नवरी सासरी जाते त्याच वेळेस जास्त जाणून येतं. त्यानंतरून मग नवरीसोबत आम्ही छान असे फोटोही काढले आणि मस्त असं नवरीचाही लुक होता बघा. आणि त्यानंतर एकीकडे जेवणाचा कार्यक्रम चालू होता, तोपर्यंत तिथे मुलांची मस्तपैकी डान्स चालू होते. एन्जॉय करत होते. तेही माझी छोटीशी पिल्लू बघा आमच्या स्वरा मस्त जे येलो कलरचं जो नऊवार घातलेलं आहे ती माझी मुलगी आहे. तर मस्त अशी डान्स करत आहे. तर मुलं मस्त असा त्यांचा एन्जॉय बघून आपल्याला छान वाटत होतं. त्यानंतरून होणार होता तो आमच्या सगळ्यांचा संगीताचा कार्यक्रम, परंतु जेवणाला वगैरे 10 वाजून गेले होते. 10 साडे 10 झाले आणि मग त्यानंतर हळदीच्या कार्यक्रमानंतर झालेल्या सुरुची भोजनानंतर आपण संगीत संध्या सुरू झाला तो संगीताचा प्रोग्राम. इथे माझा मोठा भाऊ तो अनाउन्समेंट करत आहे. त्यांनी अँकरिंगचं काम केलं होतं तर तो सांगत आहे. सांगणार आहे संगीताचा प्रोग्राम सुरू होणार आहे. ते बघा इथे आमच्या छोट्या पिल्लाने मस्त असा डान्स परफॉर्मन्स केलेला आहे. त्यांच्या वयाच्या मानाने मस्त असा त्यांनी डान्स केला आहे. परिपूर्ण करता येईल. तर स्टेजवरती आता माई माऊली ज्या आहेत त्या आलेल्या आहेत आणि एकदम सर्व नातेवाईकांसाठी एक छानसं असं उदाहरण की त्या दिसायला जरी वयस्कर दिसत असल्या तरी त्या मनाने आजही तरुण आहेत आणि त्यांचा डान्सही तितकाच तरुण आहे. तर सगळ्यांनी त्यांच्या डान्ससाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. मी डीजे वाल्या भाऊंना विनंती करतो त्यांनी गाणं सुरू करावं. आई है बहुरानी पर वो है मेरी बेटी, है वही लक्ष्मी वही ज्योति मेरे घर की, शान है सन्मान है वो लाज. तरी ते माझ्या मावशांनी पण मस्त असा डान्स केलाय. म्हणजे प्रत्येकाच्या सिच्युएशन जसं त्या सासू आहे तर त्यांनी सासूवरनं एक मस्त असा डान्स.
त्यानंतर हे आहेत आमच्या मामी, तर त्यांनी पण म्हणजे ते ग्रुप डान्स मस्त असा केला आहे. तर काय मुन्ना बडा प्यारा मम्मी का दुल्हारा ह्या गाण्यावरती मस्त असं त्यांनी डान्स केला आहे. त्यानंतर मेहंदी हातो मेरा चाई या गाण्यावरती आमच्या बहिणीने पण मस्त असा डान्स केला. लपडी कधी रोमॅन्टिक प्रेम प्रत्येकाची लव्ह स्टोरी ही नाहीच सेम. आता आली होती ती आमची वेळ. आमचा डान्स हा आहे हा म्हणजे साजिरी गोजिरी जोडी आई जपत ह्या गाण्यावरती आम्ही पण मस्त असा डान्स केला आणि आमच्या गाण्याला तर वन्स मोर मिळाला होता. त्यामुळे तर खूपच मस्त म्हणजे छान असा डान्स केला. जास्त प्रॅक्टिसही नव्हती परंतु तरी त्या मानाने मस्त असा डान्स झाला. आणि त्यानंतर डान्स झाल्यानंतर नवरदेव नवरीला देखील स्टेजवर बोलवले होते आणि त्यांच्यासोबत मस्त असा ग्रुप डान्स पण केला आम्ही. पुढे तुम्ही बघालच. तर आमचा देखील डान्स कसा वाटला हे नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. जर कॉपीराईट इश्यू नसता तर तुम्हाला पूर्ण असा संगीतासह हे डान्स बघायला तर खूपच छान वाटलं असतं. असे मस्त असे खूप छान असा हा संगीताचा कार्यक्रम पार पडलेला आहे मैत्रिणींनो. तर आता तर संगीत नसलं तर म्हणजे हळदीच्या कार्यक्रमाला मजाच नाही येऊ शकत. मी तेच म्हणे तू पुढे कुठलाही हळदीचा प्रोग्राम असो त्यामध्ये संगीत हे व्हायलाच हवे. त्यामुळे कार्यक्रमाला वेगळीच अशी रोज कसरत करेवरची होणार सून मिया घरची. रोज कसरत करेवरची होणार सून मिया घरची. राणी मी आणि इथून मागे तर फक्त नवरीकडचे 1-2च डान्स झालेले होते आणि आता हा नवरीकडचा सगळ्यात मस्त असा डान्स झाला आहे. तर तो म्हणजे अशी कशी कसरत तारेवरची होणार असून मी या घरची या गाण्यावरती छान आणि त्यांनी असा डान्स केला आहे. तर खूप छान मस्त असा संगीताचा प्रोग्राम पार पडलेला आहे. सगळ्यात शेवटचं हे गाणं होतं. त्यानंतर मग सगळ्यांनीच खूपच धमाल केली. सगळ्यांनी असा ग्रुप डान्स केला. अगदी छान असं शेवटी एन्जॉय करून घेतला आणि अशा रीतीने अगदी छान असा भन्नाट म्हटलं तरी चालेल. खूप असं मस्त असं सिनेमॅटिक अगदी मस्त असा हळदीचा प्रोग्राम हा पार पडलाय. असं वाटतच नव्हतं की आज ही हळद आहे. हळदीपेक्षा वेगळाच असा प्रोग्राम वाटत होता. नाहीतर प्रत्येक वेळेस काय होतं फक्त नवरा नवरीला हळद लागते, वाण वगैरे घेतलं जातं, जेवणं झाले की थोडंफार डान्स म्हणजे ग्रुप डान्स वगैरे होतो आणि प्रत्येकजण आपल्या घरी जातं. पण तो संगीताच्या प्रोग्रामशिवाय आता तर शोभाच येऊ शकत नाही असंच मी म्हणेन. खूप मस्त असं संगीताच्या प्रोग्राममुळे आणखीनच या कार्यक्रमाची
छान अशी माझ्या मावस भावाची हळदीचा प्रोग्राम मस्त पार पडला. तर तुम्हाला देखील हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच रिअल व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया असेच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त खा, मस्त राहा.